उन्हाळ्यामध्ये अशी साठवणीची गवार एकदा करून ठेवा आणि वर्षभरामध्ये आपल्याला हवी तेव्हा ही गवार आपण तळून खाऊ शकतो. गवार एकदा अशी वाळवून ठेवली की आपल्याला कधी भाजी नसेल किंवा ज्या पद्धतीने आपण जेवणासोबत पापड तळतो त्याच प्रकारे अशी गवार सुद्धा तळून खाऊ शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साठवणीची गवार बनवण्यासाठी इथे मी भरपूर गवार घेतलीये. तर गवार आपल्याला अशी जाडसर व लांब आकाराची वापरायची आहे. खूप लहान व कोवळी गवार वापरू नका. अशी थोडीशी जाडसर व मोठ्या आकाराची गवार वापरा. सर्वात आधी गवार व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात. त्यानंतर एक सुती कापड घेऊया व या कापडावर ही गवार घेऊयात. गवार व्यवस्थित आपण पुसून घेणार आहोत. आधी गवार स्वच्छ धुवून घेतली, आता त्यानंतर ती व्यवस्थित पुसून घेतलीये. त्यानंतर यामधून एक गवार घेऊयात. गवारचा असा जोड भाग असतो तिथे आपण चिरून घेऊया. सुरीच्या साहाय्याने अशी आपण एक चीर देऊन घेऊयात. फक्त आपल्याला या गवारचे 2 भाग करायचे नाही. एका बाजूनेच फक्त आपण ही चिरून घेऊया व अशा पद्धतीने गवार उघडून घेऊयात. अशाच पद्धतीने आपण सर्व गवारला अशी चीर देऊन घेऊयात. त्यानंतर एका प्लेटमध्ये 1 चमचा मीठ घेतलंय. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घेतली. मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण जी गवार चिरून घेतली आहे यामध्ये हे मीठ आणि हळद घालूया. अशा पद्धतीने थोडं-थोडं मीठ व हळद यामध्ये घालून घेऊयात. मीठ फार जास्त घेऊ नका, कारण गवार वाळल्यानंतर ती छोटी होते व जास्त मीठ वापरलं तर गवार खारट लागू शकते. तर इथे मी सर्व गवारमध्ये अशा पद्धतीने मीठ व हळद भरून घेतलीये. त्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये गवार आपण अशी पसरवून ठेवूयात. गवार अशा पद्धतीने पसरवून ठेवा. एकावर एक ठेवू नका. एकावर एक ठेवली तर ती व्यवस्थित वाळणार नाही. अशा पद्धतीने एक-एक गवार व्यवस्थित आपण इथे पसरवून घेतलीये. आता उन्हामध्ये 1 ते 2 दिवस ही गवार व्यवस्थित वाळून घेऊयात. अशी कडक होईपर्यंत गवार वाळून घेतलीये. तर गवार व्यवस्थित वाळलीये, छान कडक झालीये. आता हवाबंद डब्यामध्ये ही गवार भरून ठेवूया व वर्षभर हवी तेव्हा गवार आपण तळून खाऊ शकतो. अशा पद्धतीने साठवणीची गवार तयार झालीये. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.